गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो मॅम. स्क्रीन दिसते का? हो मॅम. हो मॅम. हो. आवाज थोडा वेळ झाला आपल्याला. रेषा नका मारू. रेषा मारू नका. ईश्वरी, रेषा मारू नका. रिमूव्ह केलं जाईल ना. पुन्हा जर त्याच विद्यार्थ्यांची पुन्हा पुन्हा जर नावं येत असतील तर रिमूव्ह केलं जाईल. ओके, आले सर्वजण. बर, कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? हो मॅम. आज आता नाही. मॅम मला एक प्रश्न अडला आहे, तो पाठवू का क्लासवर? सांग ना. मला वाटतं विराज मॅम, कालच्या प्रश्नपत्रिकेमधील राहिलेले क्वेश्चन पाठवू. बरं, आहेत का कालचे काही? बरं, असतील तर गुड सांग. इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग गुड मॅम. इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. बरं, कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत का आणखी कोणाचे काही? कालचे पण आहेत. नाही मॅम, माझ्या आहेत, मी पाठवले आहेत. तुम्ही काय करू देवा मॅम. हो हो. मी पाठवलेला प्रश्नपत्रिकेमधील माझे क्वेश्चन आहेत. बर बर, मुग्धाचे राहिलेत का? एक मिनिट, माझ्याकडे काल राहिलेले होते. आहेत माझ्याकडे, काल घेतलेले आहेत. माझे पण राहिले आहेत. काल लिहून घेतले. तर पहा, आपण कुठपर्यंत घेतलेले होते तुम्हाला दाखवते. या पुढचे घेऊयात. कालचे प्रश्न आहेत माझ्याकडे लिहिलेले. मला वाटतं आपण हे 36 37 हा कुठपर्यंत. अरे एक मिनिट यातले बरेचसे प्रश्न झालेले होते. हे प्रश्न पहा, तुम्हाला दाखवते. आता माझ्याकडे आलेले होते भरपूर प्रश्न. याच्यामध्ये 33 झाला होता. हा प्रश्न सुरू होता आपला 46 पर्यंत आपण आलो होतो. आणि 46 सुरू असताना आपली क्लासची लिंक मध्येच थांबली होती, बरोबर ना? हो हो सोडून हो मॅम. का पुन्हा एक्सप्लेन करू? प्रश्न समजला का पुन्हा एक्सप्लेन करू? 46 क्वेश्चन आला होता, तर तो आपण घेतला होता काल. मॅम, मी आपल्या ग्रुपवरती तो प्रश्न पाठवला आहे. पुन्हा एक्सप्लेन करा. होता, सोपा होता प्रश्न. मॅम हा, या दोघांचा अशा करायचा आणि भागिले 4 करायचं होतं. प्रश्न मी सोडवला. हा मी सोडवून पाठवला होता. प्लीज माईक बंद ठेवा. माझ्याकडे आहे तुमचे प्रश्न, काल पाठवलेले सर्व प्रश्न आहेत. आज पुन्हा पाठवण्याची गरज नाही. आणि तरी सुद्धा जर राहिले तर घेतील नंतर. अगोदर जे आहेत माझ्याकडे. मॅम, क्लासवर तो प्रश्न मी पाठवला आहे. ओके, ग्रुपवरती पाठवलाय, तो पण चेक करते, पाहते. अगोदर काल आलेले जे काही प्रश्न होते तर ते घेणार आहे. मुग्धा, आहे तुझे प्रश्न माझ्याकडे 52 55 62 66 67. ओके, श्वेताचे 71 आणि 72. बर, आहेत हे प्रश्न आलेले आहेत. आपण पाहूयात. 52 आणि 55 बहुतेक नव्हतं आपल्याकडे, घेऊयात, तो पण ऍड करूयात आपण. आता हा कसा सोडवला होता? हा या दोघांचा गुणाकार 8 × 4 डिवायडेड बाय 4. हे कसं झालं होते पहा, 8 4 जार 32 डिवायडेड बाय 4. आन्सर इज 8. या प्रकारे हे केलं. इथे तसंच करायचंय. 14 × 10 डिवायडेड बाय 4. 140 डिवाइड 4. आता जर डिवाइड 4 न केलं, 4 3 जार 12, 2 रिमेन आहे, 2 5 जार, सॉरी 2 नाही, 4 5 जार 20. एक मिनिट. त्यानंतर 6 × 18 आपण केला होता. ते काय जात नाहीये माझा आवाज. आवाज येतोय ना सर्वांना? येस ऑर नो एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. आवाज येतोय का माझा सर्वांना?
चॅट बॉक्स चेक करते मी एकदा. ओके, आवाज येतोय का एकदा मला? ओके, येतोय. हा, 18 6 are 108. 108 डिवाइड 4. तर मग याचा आन्सर येईल, डिवाइड 4 केल्यानंतर 27. ऑप्शन नंबर 1 हे आलं होतं. या प्रकारे आपण हे सोडवलं होतं. मध्येच लिंक थांबली होती या प्रश्नाची वेळेस. तर आता जे काही प्रश्न आहेत, 47 नंतर आलेला क्वेश्चन होता माझ्याकडे. 43 झाला होता, 46 झाला होता, त्यानंतर 47. 47 होता का? माझ्याकडे तर लिहिलेला नाहीये, पण 47 आहे का तुमच्यापैकी कोणाचा? माईक ऑन आहेत सर्व? नाही नाही. नाही मॅम. 50 आहे माझ्याकडे, डायरेक्ट आलेला 50 आहे. हो मॅम. हा, 50 मॅम क्वेश्चन. 48 नंबरचा घ्या ना. 48 आहे का? 49. 48 आणि 49 दोन्ही पण का? येस मॅम. ओके, 48 नंबरचे पहा. या अक्षर मालिकेत, या अक्षर मालिकेत बी या अक्षराच्या आधी व नंतर लगेच ए हे अक्षर आले आहे असे किती वेळा दिसते? आधी पण आणि नंतर पण, म्हणजे काय पाहिजे आपल्याला? ए बी ए असं आपल्याला शोधायचं आहे. मग ए बी ए, ए बी ए असं आपण शोधत जाऊयात. किती वेळा झाले असं? एक. ए बी ए. मॅम पर्याय क्रमांक 1. एक वेळा झाले का? मॅम तिथे ए बी ए बी ए. एबीसी एबीसी 4 वेळा. 4 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय 1 4 वेळा आलेला आहे. ए बी ए बी ए. अगोदर पण ए आणि नंतर पण ए. आता 49. मॅडम मी तुम्हाला प्रश्न वाचलेला आहे. हो, अरे पाहते तुमचे हे प्रश्न होऊ द्या. मी पण प्रश्न पाहते. तुमची इच्छा असेल तर आज 2 घेऊयात, काय अडचण नाही मला. पुढची प्रश्न. सोबत अजय माझ्या मुलीच्या काकूची मुलगी आहे, तर ती फोटो अजयची कोण? श्रेया. माईक बंद ठेवा. श्रेया प्लीज माईक बंद ठेवा, नाहीतर माझ्याकडून सर्वांचे माईक बंद करण्यात येतील. हा, विराज माईक बंद ठेवायचा आहे. आराध्या माईक बंद ठेवा. स्वराज. हा, बरं. आता मुलगा असेल तर काय करायचं, मुलगी असेल तर काय करायचं? नातेसंबंध सोडवताना आपण पाहिलेलं होतं. आता आपण प्रश्न सोडूयात. मुलगी असेल तर मायनस करायचं, मुलगा असेल तर प्लस करायचं, पती पत्नी असेल तर 2 रेषा. हे आपण वयाच्या उदाहरणांच्या वेळेस पाहिलेलं होतं. बरं, आता काय म्हणतोय की भिंतीवरील फोटो दाखवत अजय म्हणाला ही मुलगी, समजा हा भिंतीवरील फोटो आहे. या फोटोला अजय म्हणतो की ही मुलगी माझ्या मुलीच्या, आता समजा माझ्या मुलीच्या काकूची मुलगी आहे. माझी मुलगी, समजा हा अजय, हा आहे अजय, अजयची मुलगी, अजय पुरुष आहे म्हणून तो प्लस इथे. आता ही त्याची मुलगी, ही मुलगी माझ्या मुलीच्या काकूची मुलगी आहे. आता काकूची मुलगी, माझ्या मुलीची काकूची मुलगी म्हणजे त्याची भाऊजाई झाली. म्हणजे हे काय आहे? प्रश्न समजलाय. त्याच्या भावाची मुलगी आहे. म्हणजे ह्याला इकडे आपल्याला हा फोटो थोडासा साईडला घेऊयात. मुलीच्या काकूच्या, मुलीची काकू म्हणजे भावाची मुलगी, आणि भाऊ कसा दाखवायचा आहे? एक रेषा दाखवायची, इथे पुन्हा प्लस, आणि ही भावाची मुलगी. हा मुलीचा इथे आपण फोटो घेतला, भावाची मुलगी आहे त्याच्यात. भावाची मुलगी म्हणजे पुतणी झाली. पर्याय क्रमांक 4. भावाची मुलगी म्हणजे कोण? पुतणी. हा, मॅम मुलगा पुतणी पुतणी. म्हणजे ओरल प्रश्न सोडवता आला असता. 49 समजला का? प्रश्न समजलाय का तो? हो हो मॅम. हो आणि मॅम. ऐका, एखाद्या जर स्त्रीचा उल्लेख केला असता अजयच्या ऐवजी,
जर दुसरा म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर उल्लेख केला असता आणि जर भावाची मुलगी म्हणजे त्या स्त्रीच्या भावाची प्रश्न मुलगी काय आहे? झाला असता एक इथे फुट होता. त्या फुटवर मुलगी नाही होती. पुन्हा तर अजय म्हणतो की ही मुलगी माझ्या मुलीच्या काकूची मुलगी आहे. अजयच्या मुलीची काकूच्या नवरा त्या अजयचा कोण? वर्धन भाऊ. प्लीज माईक बंद आणि ठेवा. भावाची मुलगी पप्पांची कोण? पुतणी. यशवर्धन प्लीज माईक बंद ठेवा. जर स्त्री असती अजयच्या ऐवजी तर उत्तर बदललं असतं. मग तिथे तिच्या भावाची मुलगी ही तिची भाची झाली असती. या प्रकारे ते उत्तर झालं असतं. पुरुष असेल तर उत्तर बदलतं, स्त्री असेल तर उत्तर बदलतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. इथं स्त्री पुरुषावरून सुद्धा उत्तर बदललं असतं. आता पुढे 50 नंबरचा प्रश्न. 20 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती बागेभोवती प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे झाडे लावल्यास एकूण मॅम मला तो प्रश्न समजला नाही. मी थोड्या वेळासाठी माईक तुमचं बंद ठेवलेले आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही माईक ऑन ठेवतात. बर, आता ही चौरसाकृती बाग आहे. या प्रकारे ही चौरसाकृती बाग आहे. बागेभोवती प्रत्येकी 2 मीटर अंतरावर म्हणजे इकडे बागेच्या भोवती साईडला प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 2 मीटर झालं की एक असं या बाजूने प्रत्येक बाजूने झाड लावल्यास एकूण किती झाडे लावावी लागतील. म्हणजे आपण असा एक साईडला चौरस सुद्धा काढू शकतो आणि त्या चौरसावरती एक्झॅक्ट त्या दुसऱ्या चौरसावरती तिथे झाडे आहेत. मग 20 मीटरचं आहेत. मग यावरचे झाडे मग आपण काय करूयात, हा जर 20 मीटरचा आहे मग 20 मीटर आहे. चौरसाकृती बागेभोवती प्रत्येक 2 मीटर अंतरावरती म्हणजे इथे बरोबर किंवा हा जरी नाही काढला आणि याच्यावरती भोवती जर लावली इथे प्रत्येक 2 मीटराला अंतर की एक झाड पुन्हा दुसरं झाड पुन्हा दुसरं झाड म्हणजे असे आपल्याला किती झाडं मिळाली असती? 2 2 2 2 मीटरची इकडे 10 मिळाली असती. या साईडला 10, या साईडला 10 आणि या साईडला 10 असे सगळ्याच ठिकाणी 10 10 10 10 चारही बाजूने 10 10 कारण प्रत्येक बाजू ही 20 मीटरची आणि 10 10 10च्या प्रमाणानुसार म्हणजे इथे परिमितीच आपल्याला एक प्रकारे काढायची आहे. 10 गुणिले 4 जर केले असते तर ते 40 मिळाले असते म्हणजे अशी 40 झाडे तिथे लावावी लागतील. पर्याय 2 हे योग्य आहे. ज्यांना जमतंय प्रश्नाचं उत्तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या. काही जणांनी उत्तर दिलं होतं, अगदी बरोबर होतं मागच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर माझ्याकडे आलेला प्रश्न 50 नंतर 51 52 मध्ये आहे का काही? 52 आहे, 55 आहे. 52 आणि 55, 51 नाहीये. हा, 52 नंबरचा क्वेश्चन पाहता. बोला श्वेता, काय म्हणणं आहे श्वेताचं? मॅम 54 घ्या ना. 52 चा नंबर आहे. 54 चा येईल ना नंबर, घेऊया 54 पण घेऊया. 54 55 दोन्ही घेते. ओके मॅम. बरं, आता इथे जर आपण पाहिलं की आपल्याला काय आहे, मला वाटतं क्रमाने येणारी आहे ही संख्या. आता पुढे कोणता क्रम येईल? आता इथे असं असं घेतल्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता क्रम येईल? आता याचं जर निरीक्षण केलं तर हा क्रम या प्रकारे आहे. या प्रकारे म्हणजे हा उलट आहे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज प्रतिघटीवत. मग असा जर क्रम असेल प्रतिघटीवत हे जर फिरतंय तर प्रतिघटीवत फिरत 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 आपल्याला काय मिळेल पहा. प्रतिघटीवत फिरत 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 पर्याय 4 मिळेल. कोणता तरी एक बिंदू पाहायचा, एक तर भरलेला बिंदू पहा किंवा असं एखादा चौरस पहा किंवा गोल पहा. मग तो तेवढेच घर सोडून त्याच दिशेने एवढा असाच फिरतोय का? असं फिरवत फिरवत आता हे थोडंसं इमॅजिनेशन वरती जातं. एक इमॅजिन करायचं की हा जो भरलेला गोल आहे, मग आता इथे किती घरं सोडले त्यानं, तो कशा प्रकारे आलेला आहे, यांच्यामधलं अंतर किती आहे हे पाहून तुम्हाला तिथे पाहावं लागणार. आता हे अंतर एकच आहे, मग इथे पण एकच अंतर आहे. मग तो या दिशेने फिरला असा, मग या दिशेने फिरलेला आहे आणि त्याबरोबर हा चौकोन आणि भरलेला गोल
हा सुद्धा शेजारी शेजारी, मग प्रत्येक ठिकाणी तो शेजारी शेजारी येतोय का आणि त्यानुसारच तो फिरतोय का, हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. या दिशेने जर आपण असंच फिरत फिरत गेलो तर आपल्याला हा पर्याय क्रमांक 4 मिळतो. कुठला तरी एक डॉट किंवा एक चिन्ह आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं, अगोदर पाहावं लागतं, त्यानुसार जा. बरं, त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न, 54 नंबरचा पहा. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदं दिली आहेत, तर त्याचे काही विशिष्ट वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात बसणारे पद ओळखायचे. गटामध्ये बसणारे पद गुरु, शनी आणि पृथ्वी हे सूर्यमालेतील ग्रह आहेत. मग असाच ग्रह आपल्याला पाहायचा आहे. मग आता चंद्र हा सुद्धा ग्रह आहे, पण हा यांच्यासारखा ग्रह नाहीये. गुरु, शनी आणि पृथ्वी हा सूर्यमालेमध्ये फिरणारे, सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह आहेत. पण हा चंद्र जो आहे तर तो पृथ्वीभोवती फिरतोय, म्हणजे हा पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला युरेनस घ्यावा लागेल. युरेनस हा सुद्धा एक ग्रह आहे, सूर्यमालेतील ग्रह, म्हणून पर्याय क्रमांक 3. बोला दिया आणि मुग्धा, प्रांजल, डाऊट आहे? मॅडम कर सोम पण हा ग्रह आहे ना, सोम हा. सोम आहे, पण तो सोम नाही. याच्यामध्ये पहा ना, सूर्यमाला काढा, सूर्यमालामध्ये पहा. अगोदर सुरुवातीला ग्रह कुठला आहे? बुध आहे. त्यानंतर शुक्र, मग पृथ्वी, मग मंगळ. मग आता हे आंतरग्रह झाले. त्यानंतर लघुग्रहांचा पट्टा, मंगळ नंतर मग गुरु, शनी, युरेनस आणि लास्टला एकदम प्लुटो. हा सोम नाही घेता येणार यांच्या गटामध्ये. सूर्यमाला पहा तुम्ही एकदा, असं यांच्या गटामध्ये नाही घेता येणार. ग्रहांवरून आपण आठवड्याच्या वारांची नावं घेतो हे बरोबर आहे, पण युरेनस बरोबर आहे यामध्ये. बरं, आणखी यामध्ये 55 नंबरचा प्रश्न पहा. 55 मध्ये काय झालेलं आहे? आरशामध्ये तर नाही म्हणता येणार. खाली वर, एक मिनिट हा, मला थोडस 55चं निरीक्षण करू द्या नीट. काय झालंय नेमकं ते पाहूयात. अं, रेषा तर पूर्णपणे डाव्याच्या उजव्या, म्हणजे डाव्याच्या उजव्या या तर आरशानुसार दिसतात. हा इकडे गेला, आरशामध्ये फक्त रेषा जुळतात, हे जुळत नाही. 55 लांब जुळू शकतं. रेषेच्या आता विरुद्ध रेषा तर फक्त इकडे 3 नंबरलाच आहेत, पण आता याच्या विरुद्ध थोडस मीच कन्फ्यूज आहे. यामध्ये 2 किंवा 3 उत्तर आपण पाहूयात. याच्यामध्ये आन्सर की आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे ग्रुपला आहे, त्या ग्रुपवरची पाहावी लागेल. आता आज काय आन्सर की घेऊन नाही ठेवली. आन्सर कीला काय उत्तर आलं होतं पहा बरं. याचं 2 आलंय का 3 आलंय? निश्चितपणे 2. 2 आलंय का? 2 आणि 3 मध्ये रेषांमध्ये जर म्हणावं तर आरशासारख्या रेषा होतात. आरशामध्ये जशा टाकल्या तर नंतर आरशामधल्या रेषा दिसतात. आता हे ज्या टीचर ते कवाच फिरते, हम्म मॅम ते ते घटिवत दिशेने क्लॉकवाईज फिरतात. फिरते. मॅम हे घटिवत दिशेने फिरतात. बरं, आपण घटिवत जर धरलं समज, ते डाव्या फिरतात. हम्म घटिवत फिरतात म्हटल्यावर होईल बर का. क्लॉकवाईज. बरे घ्या, पर्याय 2 घ्या. तुम्हाला समजलंय ना? हो मॅम. मॅम मला मॅम. नाही समजलं. मला कन्फ्युजनच आहे, तो पण काय टिपका आहे ना, तो वर घ्यायचा, मग ते साईडला, ते रेषा साईडला जातात, मग परत एकदा तसंच फिरवायचं. मी पण तसंच केलंय. शकते बरं का. डाव्या हा बरोबर आहे. ऐका ऐका, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे.
आता रेषा ज्या आहेत या रेषा आपण आरशानुसार घेऊ शकतात. आणि हे जे आहे भरलेला अर्धा गोल आणि हा त्रिकोण म्हणजे हा रिकाम्याच भागावरती, प्रत्येक ठिकाणी रिकाम्याच भागावरती, मग रिकाम्या भागावरती आणि अगदी त्याच दिशेने म्हणजे क्लॉकवाईज पण होऊ शकतो, इथे क्लॉकवाईजच म्हणू शकतो आपण याला. फिरवत फिरवत बरोबर तो होऊ शकतो. या कंडिशन मध्ये बसते. बरं त्यानंतर 56 आहे का कोणाचा? एक मिनिट मी पाहते. हा आहे. माझा आहे. आहे. हो आहे, 56 आलेला आहे. 54, 680 आणि 250. 54 आपण याला काय म्हणता येईल? समविषम मध्ये काय बसतंय का? 5 आणि 4 9, 8 आणि 6 14, 6 विचार आपण 20, 5 2 10 नाही का 17 नाही जुळणार. 1-2 मिनिट थांबा, थोडासा मला वेळ द्या. मॅडम मी सांगू? नाही थांबा, आले जवळ आले. 5 गुणिले 4 केलं की 20 येतं आणि पुढच्या संख्येतील अंकांची बेरीज ही 20 येते. नाही नाही, एकीकडे गुणाकार आणि एकीकडे 20 तसं नाही चालणार. मग इकडे 5 दुने 10 होतील, तसं नाही ना चालणार. आता अर्धा जर केला 54च्या अर्धे, 54च्या अर्धे हे 27 होतात. 27 ही एक घनसंख्या आहे. त्यानंतर 686 आहे. मग याचे जर अर्धे केले तर ती सुद्धा आपल्याला एक घनसंख्या मिळते. 3 4 3 हे सुद्धा 343 हे सुद्धा घनसंख्या आहे. 250चे अर्धे हे सुद्धा घन होत 143 आहे. हे सुद्धा घन आहेत. हे लॉजिक आहे, यामध्ये घनसंख्येचं लॉजिक आहे. म्हणजे हा 3चा घन झाला, 7चा घन, 5चा घन. म्हणजे आता आपल्याला हा 3 म्हणजे विषम झाला, हा 7 म्हणजे पण विषम आहे, 5चा घन सुद्धा विषम आहे. म्हणजे आपल्याला विषम संख्येत पाहावं लागेल. आता अर्धा करायचा आणि विषम संख्येचा घन पाहायचा. मग अर्धा करून जर विषम संख्येचा घन पाहिला तर आपल्याला मिळेल, आता हा तर किती होईल अर्धा जर केला तर 6 आणि 4 64, 64 4चा घन मिळेल. हा 3 2 4 324 आहे. हा 4 इथं तर पूर्ण अर्धा होणार नाही. हा 1 बेक बे 92 18 आणि बेस आहे 12 196. 196 तर मला वाटतं वर्ग आहे ना. हो मॅम, 14चा. दोन वर्ग होतात आणि एक घन होतोय. तर 64. 64. मॅम चौथा उत्तर येतं. 64 म्हणजे नुसतं घन आहेत, असं काही हे नाही. मॅम 3 4 5 अर्धा केला की घन संख्या, अर्धा केल्यानंतर घन हा पर्याय राहतो. बोला. काल तुम्ही भागाकार केलता. कशात 54 भागिले 2. मॅम मी 2च यायचं भागिले होता. 2च केलं ना, आता पण भागिले 2च केलं. भागिले 2 म्हणजेच संख्या अर्धी करणं. पहा आपण आता पण तेच केलं. 54 भागिले 2, 54ला जर भागाकार 2 नाही केला तर 27च उत्तर येतं. आता फक्त वर लिहिलेलं मी डोक्यावरती इथे. पहा या प्रकारे केलं. बे 2 4, बे 7 14, झाले 27. कोणत्याही संख्येला 2 ने भाग देणं म्हणजे संख्या अर्धी करणं. आता सुद्धा 2 नेच भाग दिलेला आहे. आलं लक्षात तुम्हाला? या सर्व 2 ने भाग दिल्यानंतर या सर्व संख्या घन संख्या मिळतात. मग 128च्या निम्मे 64 होतात. 64 सुद्धा वर्ग संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या कंडिशन मध्ये हा बसतो बरोबर. बरं 56 नंतर 57 आहे का? 57 नाही मॅम. मॅम नाही मॅम, ज्यापासून ते निघतं त्यांचं नाव आहे फक्त. मॅम 58. हो, 58 आहे. मॅम 58. हो हो 58. बर 58, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 3 10, 5 6 16. अरे ऐका, हे पाच मस्त. आपण संख्या आहे सर्व संख्या मॅम. 13ने विभाज्य. 13 ने विभाज्य 13ने विभाज्य आहेत. आणि विभाज्य संख्या त्या सर्व 13च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग 13च्या पाड्यामध्ये पर्याय आणखी येतो क्रमांक 91. 4. प्रश्न समजला का? हा त्यानंतर हा 58 नंबर समजला का सर्वांना? 13च्या पाड्यातल्या संख्या त्या म्हणजे 13ने विभाज्य संख्या आहेत.
त्यानंतर 59 होता का कोणाचा? 58. 59 तर नाही दिसला कोणाचा. 59 नाही, पण 62 आहे यानंतर आता डायरेक्ट. आता 62 नंबर आलेला होता, तो 62 नंबर. पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. 62 ला आपण जर पाण्यामध्ये वरचं खाली आणि खालचं वर होतं, मग हा भाग खाली वर नीट पाहायचंय. खाली वर घेताना व्यवस्थित ती अशी चाललेली आहे का? आता इथे थोडस निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 हे पाण्यातील आकृती बरोबर आहे. पाण्यातील आकृती याप्रमाणे दिसेल. ही पाण्यामध्ये पाहिली तर 4 सारखी दिसते. इथे तुम्ही प्रॅक्टिकल करून सुद्धा पाहू शकता. 62 झाला. 62 नंतर आणखी कोणता आलेला होता? 66. 67 एक होता. 66 आणि 67 नंबर पहा. हा आला 66 नंबर. सोबतच्या आकृतीत किती अर्धवर्तुळे आहेत? तर आता इथे आपल्याला अर्धवर्तुळ चेक करावे लागतील. 66 नंबर. आता इथे अर्धवर्तुळ आपण या प्रकारे करू शकतो. या साईडला इथे 2 होतात पहा. या प्रकारे हे पहिलं आणि इकडे हे दुसरं. म्हणजे इकडे 2, इथे 2, इथे 2, इथे 2, इकडे 1, त्यानंतर इकडे 1. हे फक्त एवढाच भाग हा 1 झाला. इकडे 1 आणि 2, या साईडला 2, आणि इकडे जर आपण आडवा असा जर पाहिलं, असं हे जर रंगवलं एवढा भाग, हा जर एवढा भाग रंगवला वरचा, तर इकडे सुद्धा 1 दिसतो. म्हणजे हा 1. पुन्हा हा खालचा भाग जर याप्रमाणे रंगवला तर इकडे एक अर्धवर्तुळ दिसतो, म्हणजे हा 1. आता जेवढे काही आपण नंबर काढलेले त्या सर्वांची बेरीज करून घ्या. आता या सर्वांची बेरीज करून घेऊयात. आता 2 2 वाले किती भेटले पहा आपल्याला? हा 2, 2 आणि 2 4, 6, हा 8, 8 9 10, हा 11 आणि हा एक 12. असे 12 मिळाले. प्रश्न समजला का? पुन्हा एक्सप्लेन करू. या प्रकारे आपण खुणा करून घेतल्या आणि तिथेच अंक टाकले किती किती होतात. हे समजलं? समजला मॅम. समजला मॅम. समजला मॅम. मॅडम, आज आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण करणार. हो, आणि प्रश्नपत्रिका पूर्ण करून आपण लगेचच पुढची पण पाहतोय. पुढची प्रश्नपत्रिका घेऊन ठेवलेली लगेच. मॅम, हा, मी आता पाठवलेला आणखी प्रश्न कुठला? घ्या. मॅम आज किती वाजता लिंक विराज, तुझा प्रश्नपत्रिका प्रश्न बरं, 67 एवढा होऊ द्या. आणखी 10 मिनिट बाकी आहेत आणि तुमची इच्छा असेल तर घेऊयात आणखी एक लिंक. मग 1 मिनिट. हाईड झाली प्रश्नपत्रिका पूर्ण. स्क्रीन गेलेलं होतं ना? ओके, आलं. हा, 67 नंबर सुद्धा होता. 67 नंबर पहा. सोबतच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत? लाईन सेगमेंट आपल्याला शोधायचे. तिथे लाईन सेगमेंट शोधताना या प्रकारे नंबर टाकून घ्यायचे. एक लक्षात ठेवायचं, नंबर टाकताना इथे नंबर टाकायचा नाही, या स्पेसमध्ये नंबर टाकायचा नाही. म्हणजे जिकडे ॲरोबिट्स आहे त्या ॲरोबिट्सकडे दाखवायचं नाही. हे बाणाचं टोक पाहायचं, बाणाच्या टोकाच्या आणि या डॉटच्या तिथे नंबर टाकायचा नाही. नंबर कुठे टाकायचे असतात? हे जे 2 पॉईंट दिलेले आहेत, असे पॉईंट दिलेले आहेत एकदम त्यांच्यामध्ये. हा 1 2 3 4 5 आणि 6. लास्ट वाला नंबर 6 आहे ना, मग त्या 6च्या नंतर येणारी संख्या ही 7 घ्यायची आणि छेदामध्ये 2 ठेवायचे. बेक बे त्रिक 6 आणि 3 गुणिले 7, 3 7 21. म्हणजे याचा आपण वापर केला. हे सूत्र मी तुम्हाला घेतलं होतं, n कंसात n अधिक 1 छेदामध्ये 2. हे या सूत्राचा वापर आहे. या प्रकारे आपण हे सोडवलं. म्हणजे 21 रेषाखंड होतात. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला का सर्वांना?
या प्रकारच्या ट्रिक पण पाहिल्या होत्या, त्रिकोण पाहिले होते. मॅम माझा हेच उत्तर होतं पण मी कन्फ्युज झाले होते. हे समजलं? अजिबात कन्फ्युज प्रश्न पाठवलेला आहे तो घ्या ना. मॅम मी जो ग्रुपवर पाठवलेला प्रश्न आहे तो घ्या ना. वरचा पण पाहते, सर्वच घेते. मॅम प्लीज घ्या ना तो प्रश्न. विराज तुझा ग्रुपवरती डबल लिंक घ्या. हो विराज मॅम डबल लिंक घेणार डबल लिंक घेते, ऐका. विराज तू जो ग्रुपवरती प्रश्न पाठवला त्यामध्ये दोनच पर्याय दिसतात. 180 आणि 100 असे 2 आणि 4 नंबरचा दोनच पर्याय दिसतात. यामध्ये पहिला आणि तिसरा पर्याय नाही दिसत आहे. हा मला सोडवून पाहावा लागेल. आपण तरी सुद्धा पाहूयात, शेवटी सोडवून पाहूयात. अगोदर हे प्रश्न पाहू आणि मग पाहूयात. मला वाटतं याचा चढत्या उतरत्या क्रमानुसार संबंध असावा. चढत्या उतरत्यानुसार असू शकतो यांचा संबंध, तर तो पाहू आपण. बोला काय म्हणणं आहे विराज? माईक ऑन आहे. मॅम तो त्या प्रश्नामध्ये एक आणि तिसरंच हे उत्तर नाहीये. मग त्या दोघांमध्येच उत्तर आहे म्हणून असं पाठवलंय का? नाही म्हणजे तो मला सोडवायला दिलता पण त्याचं पूर्ण उत्तर दाखवलेलं नाही. नाही काय ना, त्याला उत्तर पर्याय होतं? नाही नाही, पर्याय पाहतो अगोदर. पर्यायाशिवाय नाही ना आपल्याला तिथं तर्क नाही लावता येणार इथं. मी तरी सुद्धा प्रयत्न नाही मॅडम माझ्या मामाने तो पाठवलेला मला. मामा म्हणला त्या दोघांमध्ये उत्तर असेल किंवा एका त्याचं उत्तर तो शोध आणि लिही असं असं म्हणलेला मामा. बरं. त्यांनी व्यवस्थितच पाठवायला पाहिजे होता प्रश्न. अशा प्रश्नांना पर्याय खूप महत्वाचे असतात. बऱ्याच वेळा या ट्रिक आहेत ना, आपण अशा कोड्यांच्या ट्रिक या पर्यायावरून शोधत असतो. पर्यायानुसार पटकन सापडतात. पर्याय पाहिजेत, फक्त 4 पर्याय असेल तर आपल्याला जास्त काही गरज पडत नाही. पण पाहूयात. मग आता हा प्रश्न लगेच तर नाही बरं का, मला आता थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. 2च पर्याय आहेत म्हटल्यावर मी क्लास नंतर सोडवून पाठवते तुला पेजवरती. थोडासा वेळ देईल. आणि आता जर आपण इथे वेळ देत बसलो तर आपले बरेचसे प्रश्न राहून जातील. हा प्रश्न जर लगेच नाही सुटला, 2 पर्याय असल्यामुळे, तर थोडासा वेळ देते मी. काय काय कंडिशन असू शकतात त्यानुसार पाहूयात. बोला देवराज, काय म्हणणं आहे? मला तरी वाटतं की चढत्या उतरत्या क्रमानुसार हे जुळू शकतं. बरं आता हा झाला आपला 69 नंबर एक होता. 68 होता का कोणाचा? 68. नाही मॅम. हा 69 नंबर पहा. 634, 436, 264 आणि 918. यामध्ये जर गुणाकार केला तर 6 त्रिक 18, 18 चोक 72, 4 त्रिक 12, मॅम 72, मॅम 6 चोक 24. हा मॅम बोल. डबल लिंक प्लीज. डबल लिंक घ्यायची का? मॅम हा नाही नको मॅम, नो मॅम. चालेल. हा 6 चोक 24, 24 दुने 48 होतात. 8 एक 8 आणि 8 नवे 72, म्हणजे पर्याय 3. या सर्वांचा गुणाकार 72 येतोय. या प्रकारे आहे 6 गुणिले 3 गुणिले 4, सर्वांचा गुणाकार 72. इथे पण अंकांचा गुणाकार 72, इकडे पण 72 येतो. इथे मात्र 48 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 69 नंतर 70 नंबर आहे का कोणाचा? 71 आहे माझ्याकडे आलेला. महानदी, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा. यामध्ये नर्मदा ही जी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे. महानदी. नाही, महानदी नाही, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी. म्हणजे आणि ज्या इतर ज्या आहेत त्या पूर्वेकडे वाहतात. म्हणजे या पूर्व वाहिन्या नद्या आणि पश्चिम वाहिनी नदी आहे. महानदी कुठं आहे? महानदी महानदी तुम्हाला आता मला थोडंसं गेस करून सांगावं लागेल. पण या दिशेनुसार आहेत. पूर्व वाहिनी. आणि जे तुम्हाला चौथ्या मंथनला सुद्धा होता हा प्रश्न आहे ना, सेम प्रश्न तुम्हाला चौथी मंथनला आहे. चौथी मंथनच्या वेळे पण तुम्हाला बहुतेक सांगितलं असेल. मॅम होता. हा महानदीमध्ये होता. हो मॅम. हम्म. त्याचं उत्तर महानदी येतंय. मॅम आम्हाला ज्युनियर राईसला होतं.
काय म्हणत आहे की दोन लिंक मॅम मला ज्युनियर ला होता हा प्रश्न वरती आहे बरोबर तुम्ही दोन लिंक आहे. मॅम हा त्याचे उत्तर गोदावरी आहे यावरती मला वाटतं तुम्हाला भूगोल किंवा याच्या भूगोलमध्ये माहिती पण असेल महानदीवरती थोडीशी हिराकूड धरणावरती आहे ही नदी. मॅम हम्म. तुम्ही दोन लिंक घेणार आहात आता बऱ्याच जणांची नाही ना इच्छा. मी घेणार होते पण तुमची नाही इच्छा म्हटल्यावर काय घेऊ. मॅम घ्या मॅम मॅम घ्या मॅम घ्या. मॅम मॅम घ्या मॅम नो मॅम घ्या. नको मॅम नो बरं मॅम चला. घ्या ओके बरं नको म्हण नाही बऱ्याच घ्या जणांचे. मॅम आज माझे पण दिवसभर क्लास होते. आज मला पण वेळ पाहिजे. माझेही कामं राहिलेली आहेत. घेऊयात नंतर. आता उद्या रविवार आहे. उद्या जर रविवारचा मला वेळ मिळाला तर क्लास होईल. नाहीतर मग तुम्हाला एक प्रश्नपत्रिका पाठवते. ती प्रश्नपत्रिका सोडवा. बरं त्यानंतर 73 नंबर आहे का कोणाचा? 73, 74, 75 यामध्ये काही मला वाटतं 73 आपण घेतला होता. 73 झाला होता का? काल 73 नंबरचा झाला होता. माझ्या माहितीप्रमाणे झाला होता का? पुन्हा सांगावं लागेल. मॅम पुन्हा मॅम नको झाला होता मॅम नको बरं ऐका. मॅम 73 नंबर सांगा काय केलंय त्यांनी पहा शेवटचा आणि सुरुवातीचा जो अंक समजलं नाही घ्या शेवटचा आणि सुरुवातीच्या अंकांची बेरीज 8 आणि मे मधले 4 होतात. मग या प्रकारे तसंच आता आहे काय स्क्रीन दिसत नाही 3 आणि 8 11 होतात. 11च्या अर्धे हेच नेमकं चुकलेलं आहे. इकडे सुद्धा तसंच 8 आणि 6 8 अधिक 6 बरोबर 14 14च्या अर्धे म्हणजे भागिले 2 हे 6 8 आणि 6 14 सांगितलं सॉरी माझं 8 आणि 4 आहे इकडे 4 पाहिजे होतं 8 आणि 4 12 झालं 8 आणि 4 12 12 भागिले 2 हे 6 होतात जे की मध्ये लिहिलेले आहेत आणि त्यानंतर 9 आणि 5 14 झाले 9 अधिक 5 14 14 भागिले 2 हे 7 होतात. पर्याय 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शेवटचा 1 मिनिट नाही घेणार आज जाऊ द्या. बऱ्याच जणांची नाही इच्छा तर राहू द्या. मला वेळ मिळाला उद्या तर उद्या नक्की क्लास होईल. जर वेळ भेटला तर उद्या मेसेज पाठवण्यात येईल तुम्हाला. बरं 75 नंबरचा पहा हा एक होता लास्ट वाला. क्रिकेटच्या सामन्यात तुमच्या प्रतिस्पर्धी संघ विजयी झाला आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? संघातील सर्व खेळाडूंवर रागावू हे तर चुकलं. क्रिकेट खेळणे बंद